ठाकूरदास बुवा. मुंबईस ठाकूरद्वार नावाचे देवस्थान प्रसिद्ध आहे. या देवाचे सभा मंडपात उजव्या बाजूस छोटेसे देऊळ बांधले असून त्यात स्वामी महाराजांची तस्वीर व पादुका स्थापन केल्या आहेत. नित्यपूजन, आरती वगैरे गुरुवारी पालखी समारंभ होत असतो. हे संस्थान श्रीकृष्ण बुवा उर्फ ठाकूरदास बुवा यांनी स्थापन केले. त्यास 20-25 वर्षे झाली. ठाकूरदास बुवा हे लहानपणापासून दत्त उपासक होते. नरसोबाची वाडी, गाणगापूर वगैरे ठिकाणी जाऊन दत्ताची सेवा करण्याची त्यांस फार हौस होती. ठाकूरदास बुवा हे कीर्तन फार उत्तम करीत असत. पुढे काही वर्षांनी बुवांच्या अंगावर प्रारब्ध योगाने श्वेतकुष्ठ उत्पन्न झाले. तोंडावर पांढरेपणा येऊन चेहराही विद्रूप दिसू लागला. बुवा विद्वान, सर्वसामान्य असून या रोगाचे योगाने त्यास मरणप्राय दुःख झाले. 2 वर्षे पोवेतो अनेक उपाय केले, पण कुष्ठ कमी होईना. यामुळे चित्त उदास होऊन ठाकूरदास बुवांनी निश्चय केला की यापुढे स्वजनांस तोंड दाखविणे चांगले नाही. याकरिता काशी क्षेत्री कुटुंबसुद्धा जाऊन वास करावा. त्याप्रमाणे तयारी करून आपले आवडते गाणगापूरचे पादुकांची अखेरची भेट घेण्यास गाणगापुरास आले. श्रींचे पादुकावर कस्तुरी अर्पण करण्याचे हेतूने उत्तम कस्तुरी त्यांनी बरोबर आणली होती. दर्शन घेऊन पादुकांची यथासांग पूजा केली. मात्र कस्तुरी अर्पण करण्याचा त्यांस विसर पडला. मग बुवांनी ब्राह्मण भोजन करून त्या दिवशी मंदिरात उत्तम प्रकारचे कीर्तन केले व काशीस जाण्याबद्दल श्रींची आज्ञा मागितली. त्याच रात्री बुवांस दृष्टांत झाला की अक्कलकोटास जाऊन श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घ्यावे, म्हणजे रोगापासून मुक्त होशील. बुवा प्रातःकाळी जागे झाले तो रात्रीचे दृष्टांताचे स्मरण झाले. स्नान संध्यादी नित्यकर्म सारून पादुकांचे दर्शन घेऊन बुवांनी अक्कलकोटाचा रस्ता धरला. 3रे दिवशी बुवा अक्कलकोटास पोहोचले. स्वामी महाराज कोठे आहेत याचा तपास करता बाहेरगावची एक वेश्या अक्कलकोटास येऊन राहिली होती. तिचे घरी महाराज आहेत असे कळले. बुवा लगबगीने दर्शनास निघाले. श्री स्वामींचे चरणी मस्तक ठेवून बुवांनी दर्शन घेतले. महाराज बुवांकडे पाहून म्हणाले, हमारी कस्तुरी अभी का अभी लाव. ठाकूरदास बुवांस आपण पादुकांवर अर्पण करण्यास कस्तुरी आणली होती त्याचे स्मरण झाले आणि श्री स्वामी महाराजांनी त्याची आठवण करून दिली. यावरून बुवांची महाराजांच्या अंतरसाक्षित्वाबद्दल खात्री झाली. लगेच बुवांनी बिराडी जाऊन कस्तुरीची पुडी आणून श्री स्वामींच्या हातात दिली. महाराजांनी हास्य करून ती कस्तुरी तेथे लहान लहान मुले जमली होती त्यास वाटून टाकली. श्री स्वामींची सेवा करीत श्रीकृष्ण बुवा काही दिवस तेथे राहिले. एके दिवशी बुवा दर्शनास आले असता महाराजांनी जवळची धुनी पेटवली होती. तिच्यातले एक जळके लाकूड बुवांच्या अंगावर फेकले. सेवेकरांनी जय जयकार करून बुवास सांगितले, तुमचे कार्य झाले. ते काष्ठ नित्य उगाळून त्यात गाणगापुराचे भस्म मिश्रण करून त्याचा लेप कुष्ठावर बुवा नित्य करू लागले. याप्रमाणे काही दिवस गेल्यावर बुवांचे कुष्ठ नाहीसे झाले. त्यांचे कुटुंब सौ राधाबाई श्री समर्थांची एकनिष्ठ भावे सेवा करीत असे. बुवांस त्यावेळेस एक 7 वर्षाची कन्या मात्र होती. बाईने महाराजांस पुत्रप्राप्तीबद्दल प्रार्थना केली. महाराजांनी आपल्या डोक्यातील टोपी काढून बाईचे ओटीत फेकून दिली. बाईने महाप्रसाद समजून आनंदाने महाराजांस साष्टांग नमस्कार घातला. पुढे 12 महिन्यांच्या आतच तिला पुत्र प्राप्त झाला. त्याचे नाव गुरुनाथ ठेवले. श्री स्वामी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे गुरुनाथाचा व्रतबंधही अक्कलकोटास श्री स्वामी सन्निधी झाला. शके 1792 साली माघ मासात अक्कलकोटात शिवरात्रीचे दिवशी ठाकूरदास बुवा कीर्तन करीत असता आपल्या डोकीची भरजरी टोपी काढून गुरुनाथांच्या डोक्यात महाराजांनी घातली. पुढे ठाकूरदास बुवा श्री स्वामींचे पूर्ण भक्त झाले. ती वर्षी गुरुप्रतिपदेच्या उत्सवात येऊन 4 दिवस अक्कलकोटास कीर्तन करून आनंद करीत असत. श्री स्वामी महाराजांच्या पादुका मुंबईस त्यांनी ठाकूरद्वारी स्थापन केल्या आहेत. ठाकूरदास बुवा हल्ली कैलासवासी आहेत, पण गुरुनाथ बुवा ठाकूरद्वारी श्री समर्थांचे भजन पूजन भक्तिपुरस्सर करत आहे. ठाकूरदास बुवांचा कुष्ठ परिहार झाल्यावर ते हमेशा अक्कलकोटास येऊन श्रींजवळ कीर्तन व पूजन करीत असत. एके दिवशी बुवांचे मनात असे आले की श्री स्वामींपासून आपणास गुरुपदेश मिळावा. असे मनात येताच महाराज फार रागावून म्हणू लागले की हमको काय को सताता है, हम पंतोजी पण नहीं करता. गाठ के गुरु बाट के चेले हम करते नहीं देखे.
पुढचे वर्षी बुवांनी निर्धार केला की मरण आले तरी पुरवले, पण श्री स्वामी समर्थांचा अनुग्रह घेतल्या वाचून राहायचे नाही. असा निर्धार करून महाराजांसमोर बुवा उभे राहिले. तेव्हा महाराज म्हणाले, निकल जाओ, जूता मारेंगे. हे शब्द ऐकून बुवांच्या मनात भक्ती विजयातील रामानंद व कबीर यांच्या गोष्टींचे स्मरण झाले. हे बुवांच्या मनात येताच महाराज म्हणाले, तेरा कबीर झक मारता है, हम कुछ परवा नहीं रखते. हे शब्द ऐकून महाराजांच्या साक्षीत्वाबद्दल बुवांस परम आश्चर्य वाटले. महाराज केवळ दत्तमूर्ती आहेत असा निश्चय करून अखेरपर्यंत त्यांनी श्री स्वामी समर्थांची सेवा केली. श्री स्वामी समर्थ.